ठाण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने MCHI क्रीडाईतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनची आज शानदार सुरुवात हायलँड ग्राउंड ठाणे येथे झाली। या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, MCHIचे माजी अध्यक्ष अजय आशर आणि MCHIचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। 4 दिवस चालणाऱ्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचे प्रदर्शन मांडले आहे। ठाण्यात घर घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असून किफायतशीर दरात घरांची माहिती मिळणार आहे। या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजना, गृहकर्ज सुविधा आणि नवीन प्रकल्पांबाबत तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे। ठाणेकरांसाठी हा एक संपूर्ण गृह प्रदर्शन मेळा ठरणार आहे। आगामी 3 दिवस हे प्रदर्शन खुले राहणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन MCHI ठाणे क्रीडाच्या वतीने करण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टीचा जो विजय दिल्लीतील जनतेने जे त्यांना फार मोठा विजय जो दिलेला आहे त्याबद्दल दिल्लीतील जनतेचं मी धन्यवाद देतो। जो स्वतःला फार मोठा नेता समजत होता, गरिबांचा देवता स्वतःला समजत होता आणि पंतप्रधानांपेक्षा मी मोठा आहे, मी पंतप्रधानांना मानत नाही अशी त्यांची भूमिका होती। खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती होती। अशा नेत्याला घरी बसवण्याचं काम दिल्लीतील जनतेने केलेलं आहे। दिल्लीमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी अवस्था होती। इतक्या वर्षात शुद्ध पाणी देऊ शकले नाही, परंतु रस्त्यावर दारूचे अड्डे देऊ शकला। स्वतःला समाजवादी गरिबांचा दाता समजत होता, परंतु स्वतःसाठी लोक झोपड्यांमध्ये राहत आहेत, झोपड्यांचा विकास करू शकत नाही, परंतु स्वतः एक काचेच्या महिलामध्ये, काचेच्या बंगल्यामध्ये जो राहून समाजवादाची जी काही वार्ता करत होत्या, समाजवादाची जी पोपटपंची करत होत्या, अशा माणसाला लोकांनी घरी बसवलेलं आहे। आणि काँग्रेस ज्या दिल्लीमध्ये बसून ज्यांनी देशावरती राज्य केलं, गांधी घराणं जे दिल्लीमध्ये बसून त्या संपूर्ण देशावर राज्य करत होतं, त्याच दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे। पुन्हा इटलीकडे पाठवण्याकरता आपल्या आजोळी पाठवण्याची व्यवस्था दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर आणलेली आहे। त्यामुळे दिल्लीतील जनतेने मी आभार मानतो। याचं पूर्णपणे श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी करत असलेले काम, अमित शाह आणि JP नड्डा यांचं नियोजन याला मी देतो।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। रविवार माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा या दिवशी 60वा वाढदिवस आहे। अगदी मला शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार 2004 मध्ये आणि त्यानंतर मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री, किती त्यांचा प्रवास आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अतिशय जवळनं बघितलेला आहे। पण मला एक त्यांचं सर्वातलं वैशिष्ट्य जाणवतं असं की जे नगरसेवक होते, नंतर आमदार झाले, नंतर मंत्री झाले, मुख्यमंत्री देखील झाले, पण स्वभाव आहे तसा शांत आणि प्रत्येक गोर गरिबाचं कल्याण करण्याची खरी मनापासून इच्छा असलेले असे आमचे एकनाथ शिंदे साहेब। त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे दुसरं कोणाचंही काम केलं, कितीही त्यांचं मोठं काम त्यांच्या हातनं घडलं, कधीही त्याचं ते गौरव करत नाही, तर कोणाला सांगावं जात नाही। आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का, मला काही गोष्टी माहिती पण सांगतो, स्वतःचं दुःख या माणसाने कधीही दुसऱ्याला सांगितलेलं नाही, स्वतःच्या हृदयात ठेवलेली आहे। कधी आपलं दुःख त्यांनी दुसऱ्याला सांगितलं नाही किंवा मला एक अमुक गोष्ट हवी आहे असं सुद्धा कधी बोलले नाही। म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय आहेत आणि कॉमन मॅन आहेत। ते मुख्यमंत्री झाले तरी सांगायचे की मी CM म्हणजे कॉमन मॅन आहे, आणि हे बोलताना सुद्धा ना त्यांच्या डोळ्यातनं कळायचं की त्यांच्या डोळ्यामध्ये जो कार्यकर्ता बघतो त्याला कळतं की तो प्रामाणिक माणूस आहे, आणि त्यांचा प्रामाणिकपणा हेच त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं, आणि मुख्य म्हणजे त्यांचं कुटुंब सुद्धा असं सुखी राहावं अशी मी त्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। आणि एकनाथ शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना खूप खूप यश मिळत राहू दे, कारण आमच्या धर्मवीर दिघे साहेबांचे खरे शिष्य ते आहेत। पट्टशिष्य म्हणतात तसं, कधी न विसरणारे, आपल्या गुरुला न विसरणारे असे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्यांना त्यांच्यावरती गुरुचा सदैव आशीर्वादच राहणार आहे। मग ते बाळासाहेब ठाकरे साहेब असू दे किंवा आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब असू दे, सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे। आणि आमच्या सर्व कॉमन मॅनला, आमच्या सर्व कॉमन कार्यकर्त्यांकडनं हार्दिक शुभेच्छा। खूप खूप मोठे व्हा आणि असेच आनंदी राहा। धन्यवाद।